नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 42 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो आपली जी की टीईटी एक्झाम येत्या 28 जून रोजी होणारी आहे। तर आपण उर्वरित आता दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत। जर मित्रांनो तुम्ही आपल्या या सिरीजचे जर मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या, कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण IMP स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहेत आणि हे प्रश्न जे आहे संपूर्ण PYQ क्वेश्चनला ॲनालिसिस करून व त्यासोबत मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड स्वरूपाचे प्रश्न आहेत ते आपण सर्व यामध्ये कव्हर केलेले आहेत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मागील व्हिडिओचे पार्ट जे मित्रांनो तुम्ही सर्व काही पाहून घ्या। तर आजच्या मित्रांनो आपल्या भाग 42 मध्ये जे आपण IMP स्वरूपाचे मराठी व्याकरण, CDP आणि मित्रांनो परिसर अभ्यासावर आधारित काही IMP प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि जे कोणी विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीजच्या संदर्भामध्ये अनेक सारे कमेंट्स करत होते, तर मित्रांनो आपण टेस्ट सिरीजचा देखील आपला इश्यू जे आहे तो सॉल्व्ह केलेला आहे आणि त्यामध्ये नव्याने देखील आपण टेस्ट सिरीज जे आहे ते ॲड केलेले आहे। तर ज्यांना जॉईन करून सोडवायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपचे जे लिंक आहे त्यावर जाऊन मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। तर आपण सुरुवातीला पाहू मराठी व्याकरणावर काही IMP क्वेश्चन मित्रांनो। प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय म्हणतो पहा, पुरुषार्थ प्रथमाध्याय हे शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहे? जे की पुरुषार्थ प्रथमाध्याय हे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर 1 जे की स्वरसंधी। तर हे स्वरसंधीचं थोडक्यामध्ये जे की प्रकारामध्ये येणारं असेल। पुरुषार्थ याचा अर्थ होतो पुरुष अधिक अर्थ, ज्याला आपण अधिक म्हणजे की आ येथे दोन स्वर आपण एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार झालेला आहे, त्यामुळं दीर्घत्व स्वरसंधी या ठिकाणी मिळते। आणि प्रथमाध्याय म्हणजेच काय तर प्रथम अधिक अध्याय, यामध्ये देखील पाहिलं तर अधिक म्हणजेच काय तर आ या ठिकाणी जे की होतो, म्हणून या ठिकाणी जे काही स्वरसंधीचे हे प्रकार होणारे असतील। पर्याय नंबर 1 याचं जे आहे या ठिकाणी उत्तर होणारं असेल मित्रांनो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे जो की 2, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर कोणत्या प्रयोगातील हे वाक्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की अकर्मक कर्तरी, याचं जे आहे थोडक्यामध्ये हे प्रयोग जे की होणारं असेल, कारण का वाक्यातील क्रियापद कोसळल्या आहे आणि कोसळणाऱ्या काय तर या ठिकाणी धारा म्हणजेच की कर्ता या ठिकाणी होणारे आहेत आणि या वाक्यामध्ये कर्म जे की नाही, कारण कोसळण्याची क्रिया धारावरच होते, म्हणून कर्त्याला जे की कोणताही प्रत्यय नाही, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग आहे आणि वाक्यात कर्म नसल्यामुळे तो अकर्मक जो की कर्तरी प्रयोग होणारा असेल, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणारं असेल मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ यातील अयोग्य जोडी जी की कोणती आहे ती ओळखायची आहे। तर अयोग्य जोडी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की गंगा यमुना नद्यांचा संगम, हे जे आहे थोडक्यामध्ये अयोग्य जोडी आहे, कारण का गंगा यमुना या अलंकारिक शब्दांचा योग्य अर्थ जे की अश्रू किंवा रडणे असा होतो, तर नद्यांचा उगम असा जे की होत नाही, म्हणून ही जी आहे जोडी थोडक्यात अयोग्य आहे। पर्याय नंबर 4 याचं त्यामुळे उत्तर होणारं असेल। त्यानंतरचा प्रश्न चौथा असा आहे जो की सहसंबंध ओळखा। घुबडांचा गुदकार तर हंसांचा काय? तर घुबडांचा गुदकार असतो म्हणजे की जे प्राणी आणि त्यांचा आवाज यावरचा आधारित हा प्रश्न आहे। तर हंसांच्या आवाजाला काय म्हणतात? त्यांना जे आहे कलरव असं जे आहे ते म्हटलं जातं, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर जे की होणारं असेल मित्रांनो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की यशवंत दिनकर पेंढारकर यांना जे आहे ते म्हटलं जातं। त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते यापैकी ओळखायचं आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला, हे जे आहे थोडक्यामध्ये जे की होणारं असेल मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 7वा, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्यातील काळ कोणता? तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की साधा वर्तमान काळ, हे जे आहे ते होणारं असेल। त्यानंतरचा 8वा प्रश्न, पुढीलपैकी द्वंद्व शब्दांचं जे की उदाहरण कोणतं? जे काही द्वंद्व समास असतं त्याचं शब्दांचं उदाहरण कोणतं आहे या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 आई वडील, हे जे आहे ते होणारं असेल। या ठिकाणी आई आणि वडील हा इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, कारण यात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने जे की समान महत्त्वाची असतात, त्यामुळे पर्याय नंबर जे की 3 हे उत्तर होणारं असेल। तर राजवाडा पाहिलं तर हे तत्पुरुष समासाचं आहे, पंचवटी हे द्विगु समासाचं आहे आणि अथाशक्ती हे जे आहे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे। पर्याय नंबर
3 याचं त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतर मित्रांनो जे की प्रश्न 9 ते 11 हे सर्व प्रश्न जे की आपल्या कवितावर आधारित आहेत. तर सॉरी या ठिकाणी हे प्रश्न उतार्यावर आधारित आहेत. कविता जे आहे जे की पुढे आपण पाहू. तर ह्या ठिकाणचे जे 9 ते 11 जे प्रश्न आहेत जे की परिपूर्ण तुम्हाला उतारा वाचन करून घ्यावा लागणार असेल आणि तुमच्या येणाऱ्या उद्याच्या TET परीक्षेमध्ये देखील तुम्हाला एक उतारा जो की सविस्तर पद्धतीने दिला जातो त्यावर तुम्हाला याचं वाचन करून घ्यायचं आहे. आणि वाचन केलं नसेल मित्रांनो या ठिकाणी हे संपूर्ण काही प्रश्न जे की सोडवावे लागतात आणि प्रश्नामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारच्या चुका होऊ द्यायचे नाही आहेत. जर तुम्हाला TET एक्झाममध्ये स्कोर वाढवायचा असेल तर हा उतारा आणि कविता असे दोन महत्त्वपूर्ण जे की या ठिकाणचे प्रश्न उत्तरे वाढवण्याचं जे काही मार्क वाढवण्याचे सोर्स आहेत ज्यामधून तुम्हाला चांगला स्कोर जे या ठिकाणी इम्प्रूव्ह जो की होऊ शकतो. कारण का हे संपूर्ण प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहून सोडवायचे असतात त्यामुळे चुका ज्या की होऊ द्यायचे नाहीत. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही उतार्यावरचे प्रश्न आहेत मी या ठिकाणी स्किप करतो कारण का हे संपूर्ण प्रश्न जे की उतार्यावरचे आधारित असल्यामुळे जेणेकरून उतारा हे आपण वाचलेला नाही. त्यामुळे जर तुम्हाला उतार्यावरचे प्रश्न हवे असतील प्रॅक्टिस करायची असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या टेस्टरीच्या बॅचमध्ये इनरोल करू शकता. त्यामध्ये आपण संपूर्ण भरपूर सारे उतारे व त्यासोबतच मित्रांनो आपण कविता जे आहे ते ॲड करून दिलेल्या आहेत आणि जे प्रिव्हियस काही एक्झाममध्ये विचारलेली उतारे किंवा कविता आहेत ते देखील आपण त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी ॲड करून मित्रांनो दिलेलं आहे. तर या ठिकाणचे आपण काही प्रश्न 9 ते 11 स्किप करू आणि त्यानंतर पाहू आपला पुढचा 12वा प्रश्न. तर गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. तर कोणतं वाक्य येईल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की चांदीचे तळ वाढवणे हे जे आहे या ठिकाणी येणारं असेल. म्हणजेच काय चांदीचे तळ वाढवणे म्हणजे या वाक्यप्रचाराचा अर्थ जे की अतिशय मार देणे किंवा कठोर शिक्षा करणे असा जे आहे थोडक्यामध्ये होतो. पर्याय नंबर याचं जे की 3 उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न कंजूष या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की उदार हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न मनीचा योग्य अर्थ कोणता. उंटावरून शेळ्या हाकणे या मनीचा अर्थ काय होतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की दूर राहून कारभार पाहणे असा जे आहे थोडक्यामध्ये जे की याचा. जर मित्रांनो तुम्ही अजूनही TET एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही इनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली TET एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो इनरोल करू शकता. ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या TET अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीजची बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर TETच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही PYQचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो इनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नसेल त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली टेस्ट सिरीजची बॅच जी आहे ती इनरोल करून घ्या आणि त्यामधून जेवढे काही आपले टेस्ट सिरीज आहे सब्जेक्टिव्ह प्लस मित्रांनो फुल लेंथ टेस्ट हे सर्व काही तुम्ही मित्रांनो सोडवत चला. कारण का उर्वरित दिवसांमध्ये जे परीक्षा पॅटर्ननुसारचे अतिसंभव प्रश्न आपण ते संपूर्ण त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहे. ज्यामुळे तुमचा स्कोर हा 100% मित्रांनो वाढण्याचे चान्सेस त्या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा मित्रांनो कॉन्फिडन्स बूस्ट होणार असेल. कारण का त्या ठिकाणी तुमची संपूर्ण रँक देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार असेल. तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतरचा आपला पुढचा 15वा प्रश्न असा आहे मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत तर या ठिकाणी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 म्हणजे की एकच फक्त जो की आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा 16वा प्रश्न असा आहे द्वेष या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. द्वेष तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की आवेश असा जो की थोडक्यामध्ये आहे. तर द्वेष म्हणजे काय तर राग संताप जोम किंवा आवेश असा होतो. म्हणजेच काय तर मनात येणारा तीव्र संताप किंवा स्फुरण म्हणजेच त्याला द्वेष असं जे आहे ते म्हटलं जातं.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की निष्क्रिय हा जो आहे शुद्ध लेखन नियमानुसार या प्रकारे लिहिला जातो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की चांदणे हे जे आहे ते होणारं असेल. अलंकाराच्या भाषेत ज्याची तुलना करायची असते त्याला उपमेय म्हणतात. या वाक्यात चांदण्याची तुलना दुधाशी केली आहे म्हणून चांदणे हे उपमेय आहे आणि दूध हे उपमान या ठिकाणी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो की 19वा आहे आपला, मनूने नवीन पुस्तक खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? या ठिकाणी पुस्तके, या ठिकाणी पुस्तकेला जे आहे जे की अधोरेखित केलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की प्रथमा हे जे आहे ते होणारं असेल विभक्ती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 20वा असा आहे, पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेषांनी वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले, थोडक्यामध्ये रेषांनी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर, याचं उत्तर काय होणार असेल तर पर्याय नंबर 4 हे उत्तर होईल. म्हणजेच काय, तर चित्र हे जे आहे ते होणार असेल. तर क्रियापदाला काय ने प्रश्न विचारल्यास कर्म मिळते. तर रेखाटणारी कोण आहे या ठिकाणी? रेषा आहे, म्हणजे की जे की कर्ता. आणि रेखाटण्याची क्रिया कशावर झाली तर चित्रावर झाली, म्हणून चित्र या ठिकाणी जे की कर्म हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यामध्ये येतो. या वाक्यात एकूण नामे किती आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की 4 नामे आहेत. यामध्ये सांगायचं झालं तर पहिलं नाम आहे बेंदूर, दुसरं नाम आहे सण, जे की सामान्य नाम आहे. बेंदूर हे विशेष नाम आहे. भागात हे जे की भाग सामान्य नाम आहे. त्यानंतर महिन्यात म्हणजेच काय तर महिना हे सामान्य नाम जे की मध्येच मोडणारं आहे. असे एकूण जे आहेत जे की 4 नामे यामध्ये आलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, पुढीलपैकी वाक्यातील अधोरेखित शब्दाचं लिंग ओळखा. लक्ष्मीबाईवर एकामागो एक अनेक संकटे आली. तर या ठिकाणी संकटे या शब्दाचं आपल्याला लिंग जे आहे ते ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की नपुसंग लिंगी हे जे होणारं असेल. पर्याय नंबर 3 हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 23वा असा आहे, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते यापैकी? तर हा प्रश्न रिसेंटली आपल्या 2025 एक्झाममध्ये आलेला होता, जे की मोस्टली कन्फ्युजिंग क्वेश्चन्स. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की मडके हे जे आहे ते होणारं असेल. तर मडके हे एक वचन आहे आणि मडकी हे जे आहे ते अनेक वचन आहे, त्यामुळे पर्याय नंबर याचं 1 उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 24वा, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की सिंधुताई सकपाळ यांचं जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता महिना येईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2, तीर्थरूप हे जे आहे ते येणारं असेल. त्यानंतरचा 26वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द हा तत्सम शब्द नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2, झोप हे जे आहे थोडक्यामध्ये जे की तत्सम शब्द नाही. तर बाकी जे मित्रांनो प्रश्न क्रमांक 27 पासून ते 29चे प्रश्न हे संपूर्ण आपले कवितावर आधारित आहेत. तर या ठिकाणी ही कविता आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे. त्यानंतर यावरचे सर्व काही प्रश्न तुम्हाला जे की सोडवायचे असतात. परीक्षेमध्ये तुम्हाला अचूक पद्धतीने याची सर्व काही उत्तरे निवडायची आहेत. कारण का, परीक्षेमध्ये तुम्हाला हेच जे प्रश्न असतात जे की स्कोर वाढून देण्यामध्ये मदत करणारे असतात मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा आपला 30वा प्रश्न पाहू, ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत किंवा वर्ण किती आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3, 12 वर्ण या ठिकाणी आहे. तर ज्ञानचक्षु या शब्दाची वर्णरचना जे की फोड केल्यास आपल्याला त्या ठिकाणी 12 वर्ण जे आहे या ठिकाणी मिळतात. पर्याय नंबर 3 याचं जे की उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते जे की मराठी व्याकरणाचे पाहिलेले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण CDP आणि परिसर अभ्यासाचे कंबाईन स्वरूपामध्ये काही आपण IMP स्वरूपाचे प्रश्न पाहणार आहोत. पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली स्पेशली टेस्ट बॅच इनरोल करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपच्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी जे आहे संपूर्ण आपली बॅच जॉईन करू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.